हरिओम श्रीराम अंबज्ञ. मी नंदिनी विराम मळेकर, उपासना केंद्र वाघोटन. मी बापूंचा आलेला अनुभव सांगत आहे. बापूंकडे मी लग्नाच्या आधीपासून यायला लागले. लग्नाला 5 वर्षांनी मला दिवस गेले. 5 वर्ष दिवस गेले, 2-3 महिने अखेरचे चांगले गेले असतील. नंतर मला जो त्रास व्हायला लागला, उलटीचा, छातीत भरायचं, उलटी वगैरे, असं बराचसा त्रास व्हायचा मला. की काय म्हणजे खाल्लं पण असं काय व्हायचंच नाही. काय व्हायचं तेच कळायचं नाही कोणाला. सगळी घरातली घाबरायची. एकदा अचानक असाच त्रास व्हायला लागला. रात्री इकडच्या डॉक्टरना बोलवलं, रात्री 12 वाजल्यापासून. त्यांनी जरासे इंजेक्शन दिले. त्यांनी काय असं एवढा फरक पडला नाही, तरी मला त्रास कमीच नाही व्हायचा. कमी नाही व्हायचं. म्हणजे तिकडे परत ते बोलले, आता तिला देवगडला घेऊन जा. इकडे काय मी काही करू शकत नाही, ती प्रेग्नंट असल्यामुळे आम्ही तिला काही करू शकत नाही. ते तिकडे देवगडला गेलो. ते एका डॉक्टरकडे गेलो. किती वेळा आवाज दिला, तो दरवाजाच उघडायला तयार नाही कोण. मग दुसरीकडे गेलो, तिकडे पण नाही. मग दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो. ती डॉक्टर कधी तिकडे हॉस्पिटलमध्ये थांबत नाही अजिबात. तिचं पेशंट आले नव्हते कोण, तिचे नातेवाईक, म्हणून डिलेव्हरीसाठी ती थांबली होती, तिकडे झोपली होती. तर ती कोण असलं तरी ती जाऊन येते घरी. आणि तिकडे मी गेले तिकडे, आणि ती डॉक्टर होते तिकडे. ते तिकडे आतमध्ये जाईपर्यंत मी गार पडत गेली होती. म्हणजे अक्षरशः डॉक्टर पण घाबरली होती. काय म्हणजे गार पडली. लगेच तिने मला ते ॲडमिटच्या ह्याच्यावरच तिने इंजेक्शन, सलाईन वगैरे चालू केलं होतं. म्हणजे हिचं काय नक्की काय होतं काय कळत नव्हतं तिला. म्हणजे असा पेशंट एवढा कसा तुम्ही आणलात म्हणून. आणि तिच्याकडे असंच मला हा त्रास व्हायचा. 9 महिने असे काढले. असंच सारखा त्रास रात्रीचा सुरू व्हायचा. 1-2-3 वाजता त्रास सुरू झाला का उलट्या, सगळं असं उलट्या वगैरे, असं छातीत भरायचं, हे व्हायचं. सगळी घरातली घाबरायची, ही काय राहते की जगते की काय होते हिला. सारखं मग सगळ्यांना फोन, मग गाडी बोलवायची. रात्रीचं आमचं घाण. डॉक्टर इकडे जवळ नसलं, देवगडला जायला इकडनं 1 तास लागतो. ते असं मला 9 महिने चालू होतं. 4 दिवस ॲडमिट राहायची, परत घरी यायची, परत तसंच चालू होतं. मग डॉक्टर शेवटी कंटाळली, म्हणजे सिझरिंग करूया 9व्या महिन्यात. शेवटी ती म्हणायची, डॉक्टर तू कर, बापूंचं करतेस ना, कर, तुला गरज आहे. ती तुझं काय कधी बिघडते ते तुलाच कळत नाही. ती मला मी पेशंट दिसलं ना तरी घाबरायची. काय नक्की हाय तो पेशंट का, माझी आधीच तयारी करून ठेवायची. रूमचे वगैरे सलाईन विलाईन सगळं तयार करून ठेवायची. घाबरायची. आणि ती म्हणायची नंतर शेवटी ती बोलायला लागली, काय तुझं म्हणता, बाळ आहे काय, देवतारी त्याला कोण मारी, बाळाला तुला काय कुठचं औषध चालू नाही, कुठच्या गोळ्या चालू केल्या तरी त्रास होतो, तुला खायला काय चालत नाही, हे चालत नाही, सगळं नॉर्मल असतं तुझं म्हणता. फक्त तुला बाळाला म्हणता तुझं काय होत नाही, कसं कधीच काय होत नाही, देवतारी त्याला कोण मारी, असं ती नेहमी म्हणायची. सिझरिंग 1 ऑक्टोबरला मुलगा झाला. तो आता बरं 2 वर्षाचा आहे. बरं आहे. हरिओम.